कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या आणि जी काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा. आतापर्यंत ही घटना घडली, त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये आलेले होते. त्यांनी स्वतः याबद्दलची सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सक्त सूचना दिलेल्या होत्या की याच्यामध्ये संपूर्ण चौकशी बारकाईने करण्यात यावी. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या केसमध्ये फार बारकाईनं लक्ष घालून त्याच्या चौकशीच्या बद्दलचे आदेश दिलेले होते आणि ते पण वेळोवेळी माहिती घेत आहे. मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री याला तरी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या. परंतु एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर जसं जसं चौकशी पुढे जायला लागली तसं तसं अनेकांचा ह्याच्यामध्ये सहभाग लक्षामध्ये यायला लागला आणि त्यामधलं सुरुवातीला जो काही बेल दिलेला होता, खरं तर पत्रकारांनी आणि जनतेने पण बेल कोण देतं, सरकार बेल देत नाही, बेल देतं हे कोर्टाने बेल दिलेला होता. त्याच्यामुळं आपल्या इथं कोर्टाने एखादी गोष्ट केल्यानंतर आपण संविधान मान्य करतो, आपण घटना कायदा मान्य करतो, तो त्यांचा अधिकार असतो. त्याबद्दल मी व्यक्तींची काही बोलू इच्छित नाही. पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना, विशेषतः 2 मुलांचा, तरुण मुलींचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी, रात्री उशिरा घडली, वेळ कितीची होती, त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यानंतर जी काही कलमं घालायची होती ती कलमं त्याच्यामध्ये घालण्यात आली. ती कलमं घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं, सीपीनं वगैरे, त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून ज्यावेळेस चौकशीला प्रारंभ झाला त्याच्यात 2 ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती. त्यांच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्यात आली. त्याच्यानंतर ससून हॉस्पिटल मधले काही जण त्याच्यामध्ये दोषी लक्षात आढळले, त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात आली. त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते. परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं, त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली. ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. त्यांनी काही लोकांच्यावर ऍक्शन घेतली. एक्साईजचा संबंध येतो. एक्साईजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं. सांगायचं तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारने पण फार गांभीर्याने ही सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कार्यवाही चाललेली आहे. रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढे जातो आणि जे कोणी दोषी असतील, जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते. मुलाला पहिल्यांदा सोडलेलं होतं, नंतर मुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं, त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं. त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढे आलं. त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं, काय होतं, या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचंय की आम्ही सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाछपवी करायचं काम चाललं तर हे अजिबात नाही. ह्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक दिवस जसा पुढे जातोय तशा या चौकशांमध्ये जे कोणी दोषी आढळतंय, दोषी लक्षात येतंय,
त्यांच्यावर कारवाई झाली. दिवसभर होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत होते आणि म्हणून त्यांच्याकडे एक शंकेने बघितलं जात आहे. ते चौकशी करू द्या ना. काय आहे, आता मी पण बारामतीचा 32 वर्ष आमदार आहे. आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो, पुण्यामध्ये असतो, आम्ही मतदारसंघात नसतो. जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात, शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात. त्यांच्या भागामध्ये जर एखादी गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं. पाठीमागच्या काळामध्ये त्याच सुनील टिंगरेंच्या भागामध्ये एक स्लॅब का काहीतरी कोसळलं होतं, तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात, त्याही वेळेस ते पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात, चौकशी करण्याचा प्रयत्न करतात. जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी सांगतात. ही घटना घडली, ही रात्री उशिरा घडली. उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेलो असतो, त्यांना कुणाचा तरी फोन आला. आता फोन कुणाचा आला, काय आला, त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली. त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही. त्या संदर्भामध्ये कुणी, आता काही जण तर माझ्यावरच घसरले. वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता, मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचं वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल, तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या, जी काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा. याबद्दल शेवटी आमदार म्हणून, मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कोणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला, घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करून दिली नाही वगैरे, असं काही झालेलं नाही. सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे. परंतु याच्यात काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक चुका केल्या, त्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे. तुम्हाला कुठले मल्टिपल कॉल्स आलेत वगैरे, आणि तुम्ही सीपींना काहीतरी खूप कॉल केले म्हणे, असं काहीतरी? मी सीपींना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं. या केसमध्ये मी सीपींना फोन केलेला नाही, कारण माझा सीपींचा केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही. मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपींना फोन, आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, दोषी असलेल्यावर कारवाई करा, हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे. नाही, ही जर पाहून हिस्ट्रीतून खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि त्या पुढे जायचं. सुनील टिंगरेंचा जो विषय आहे, त्या दिवशी अपघात झाला ते पोलीस स्टेशनला गेले, जखमी आहे त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं, असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले, त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो. जखमी तिथं कुणीच नव्हतं, आपण अतिशय चुकीचा प्रश्न विचारला. एक मिनिट थांबा ना बाबा, आता ऐका ना. त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जण, एक मुलगा आणि मुलगी, दोघं मोटरबाईकवर होते, त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्या. तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असणार, तुमच्या भागात काही घडलं आणि ऍक्सिडेंट झाला, त्या एरियामध्ये असं काही घडलं, तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठेही घडलं, तो आमदार जर त्या एरियात असेल, परगावी गेलेलं असेल, परदेशी गेलेलं नसेल, तर ते येतात, त्यांचं कामच असतं त्याच्यामध्ये माहिती. त्याच्यात असं झालं का सुनील टिंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असं काही झालंय का? आरोप बिनबुडाचे. तावरेंची नियुक्ती त्यांच्या शिफारशीवरून झाली होती. अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात. बऱ्याचशा आमदार, वास्तविक ते चुकीचं आहे, बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे पत्र ठेवत असतात
आणि वर नाव टाकत असतात. तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात. म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात, पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो. त्या अधिकाऱ्याची इथं बदली करा, त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा. आम्ही बदली करा सांगतो, ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे 3 वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो. साधं पत्र पण देत नाही, शिफारस पत्र आहे ते. करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे. आम्हाला अनेकांची पत्र येतात. माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो, योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो. दादा केले गेले जवळपास 100हून अधिक लोक असतील बांधकाम तोडलं गेलं. पण हे जेव्हा कधी लक्षात आलं उशिरा पुणेकरांची मागणी अशी आहे, या अधिकाऱ्यांची तुम्ही ईडी चौकशी लावणार का? त्याच्यावर कडक कारवाई होईल. तुम्ही लगेच तुम्ही ईडी शिवाय ईडी एवढीच कामं नाहीये. हा देश एवढा मोठा आहे, उठलं की ईडी ईडीकडे जाणाऱ्या केसेस वेगळे असतात. असं करू नका. आपण पण आता ताई पानांनी काही पण प्रश्न विचारू नका. अधिकार आहे दादा एक मिनिट त्याच्यामध्ये आता सध्या तर प्रशासन सगळीकडं ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं, त्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं, तर आम्ही कोणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सीपीला, त्या एसपीला, त्या आयुक्तांना सांगणं असतं, नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका, राजकीय दबावाने कुठलंही काम करू नका. त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढं ते निस्तरता नाकेनऊ येतं. नियमाने वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही. आता पण ह्या केसमध्ये आपण बघताय, यामध्ये जे कोणी संबंधित आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण घेतलंय, याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल. त्याच्यामध्ये रोज आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा. कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव ठेवू नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, कारण ही मॅटर आता जनतेची मॅटर झाली.